कीबोर्ड. ठीक आहे. आता मला सांगा कीबोर्ड मध्ये एकूण, आता शॉर्टकट सांगतो, ए बी सी किती अक्षर आहे? 26. याला काय म्हणतो आपण? अल्फाबेट की. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक याच्यामध्ये एरो की दिलेला आहे, एरो की बाण. हा बेसिक आहे. एरो की बाण म्हणजे सगळ्याला एरो की, याला काय नाव म्हणतो आपण? एरो की. आणि सेकंड नाव काय त्याचं? नेव्हिगेशन की. बघा याच्यामध्ये दोन ऑप्शन आहे. एरो कीला आपण काय म्हणतो? नेव्हिगेशन की. आता मॅमने सांगितलं की त्याच्यामध्ये एक अजून कोणती की म्हणजे तुम्ही न्यूमरिक की 0 ते 9. बघा त्या 2-3 नाव आहे, 1 to 9 किंवा 1 आणि 2 ते शब्द आहे. 1 2 3 जे 0 पासून 1 2 3 जे 9 पर्यंत अंक आहे त्याला आपण काय म्हणतो? न्यूमरिक की. हा अजून मॅडम दुसरं नाव काय त्याचं? नंबर की. न्यूमरिक की आणि नंबर की दोन्ही एकच आहे, अलग नाहीये. त्याला लिहिताना आपण 1 ते 0 घेतो किंवा 1 ते 9 किंवा 0 ते 9 किंवा 1/2 तो शब्द अलग आहे. याला म्हणलं जातं अकाउंटिंग डिपार्टमेंट मध्ये किंवा IT सेक्टर मध्ये नंबर म्हणजेच कोणता? डेसिमल प्लेस. शब्द ऐकला कधी? कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर याच्यामध्ये मॅथ किंवा IT सेक्टर मध्ये हा डेसिमल नंबर आहे, लक्षात ठेवा. आता डेसिमल अंक म्हणजे 10 असतो. शॉर्टकट मी शोधून एक मिनिट. कोणी बीकॉमला असेल, कॉमर्सला महत्व आहे. नंतर 0 आणि 1 याला म्हणलं जातं बायनरी नंबर. हा 0 आणि 1 मध्ये सिस्टीम चालते आपली. त्यानंतर 0 ते 7 अंक 1 2 3 4 5 6 पर्यंत याला म्हणतात ऑक्टल नंबर. आणि 0 ते 115 जे मार्क आहे, आता इथं 150 जो शब्द आहे 1 ते 9 अंक येते आणि 10 न घेता ABCD सिक्वेन्स येतो यांना. याला म्हणतात हेक्साडेसिमल नंबर. याला म्हणतात हेक्साडेसिमल नंबर. या सिस्टीमवर तुमचं वर्क कॉम्प्युटर काम चालतं. तुम्ही म्हणले ए, हा कन्वर्ट करतो डेसिमल टू बायनरी मध्ये, तर हा अंक टाईप करतो. मग असं मी याला म्हणलो ए दाबले आणि ए दबलं, त्याला ए नाही घेतो, तो बायनरी नंबरची सिस्टीम घेतो. म्हणून कोणी जर सॉफ्टवेअरवाले असेल, कोणी IT सेक्टरमध्ये असेल तर त्याला याचं नॉलेज असतं. किंवा जे कोणी कॉमर्समध्ये असेल आता भविष्यात, जे बीकॉम चालू असणार आहे, कोणते कॉलेजचा नियम द्यायचा, सिलेबसला दिलेला आहे IT एक सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुमचं सगळं कॉम्प्युटरचा ऑल बेसिक भाग आहे. त्यामुळे टॅलीचा भाग येतो, त्यामुळे बेसिकचा फंडामेंटलचा भाग येतो. ठीक आहे. अजून यानंतर कोणते नंतर त्याच्यामध्ये बटन बघा कीबोर्ड बद्दल, त्याच्यामध्ये F1 ते F12 F12 काय म्हणतात याला? फंक्शन की. यानंतर त्याच्यामध्ये एक बटन आहे बघा, शिफ्ट नाही म्हणा त्याला, कोणतं म्हणतो? कॅप्स लॉक, LOCK, नम लॉक, कॅप्स लॉक आणि स्क्रोल लॉक. या बटनाला काय म्हणतो आपण? हे 3च बटन कीबोर्डवर आहे. ज्या बटनाच्या साह्याने तुमच्या कीबोर्डवर लाईट आहे बघा, बल्ब दिसतो का बाहेर? चष्मा असं दिसलं नाही लवकर. प्रत्येकाला बल्ब असते, आता सेट केला आहे. इथं प्रत्येक बटनाखाली हे दिलेलं आहे, लाईट आहे बघा, याच्या खाली दिलेलं आहे. पण जुने जर कीबोर्ड असेल तर वरच्या कोपऱ्याला 3 लाईट दिलेली आहे बघा. त्या 3 बटनाचे नाव आहे नम लॉक, कॅप्स लॉक आणि स्क्रोल लॉक. त्या बटनांना म्हणलं काय जातं? टॉगल की. दिसतं सगळ्याला? बटन दिसतंय का? त्याला म्हणतात टॉगल की, TOGGLE, टॉगल की. ज्या बटनाच्या साह्याने कीबोर्डवरील लाईट किंवा बल्ब स्विच किंवा ऑन किंवा ऑफ होतो, अशा बटनांना आपण टॉगल की असे म्हणतो. ठीक आहे. अजून नेक्स्टला अजून कोणते बटन त्याच्यावर? हा ऐका ना, शिफ्ट, अल्ट आणि अजून कोणतं? कंट्रोल, CTRL. या बटनाला काय म्हणतो आपण? कोणाला सांगता येईल? याला म्हणतात, नाही सांगता ना? MSc कोणा झाली याच्यातली? झालेली. वा वा, किती हुशार आहे. सांगा ना मग, काम का त्यांना नाही सांग. याला म्हणतात कॉम्बिनेशन की. आता तुम्हाला कोण सगळं लक्षात येईल ना सांगितलं, कॉम्बिनेशन की.
आता याला कॉम्बिनेशन की काय म्हणतात त्याचा लॉजिकल पहा. हे असे 3 रिकाम टिकरी बटन आहे ज्या बटनना स्पेशल प्रोपोजचं काम दिलेलं नाही. काम दिलेलं नाहीये. तुमच्या गल्लीमध्ये एखादा व्यक्ती असतो, चल मला सोबत लगेच निघतो असतो का? कोणी असेल, मी नाव नाही घेतो कोणाला, तो कोणासोबत बी जायला तयार असतो, राईट? तो कोणासोबत बी जातो, याच्यासोबत त्यासोबत, चल मला चल खायची. कोणी तर खाण्यामुळे मागं निघते, कोणी पिण्यामध्ये सोबत निघते. ठीक आहे. तर या हे जे 3 बटन आहे, शिफ्ट आर्ट कंट्रोल, हे जे बटन आहे, या बटनाला स्पेशल काम दिलं नाही म्हणतो मी तुम्हाला. तर ह्या बटनाच्या साह्याने तुम्ही एक बटन दाबून सुद्धा समोर जाता येतं. म्हणून हे बटनाला तुम्ही हे बटन कधी सिंगल दाबत नाही. या बटनाला दाबून तुम्ही काहीतरी दुसरं बटन दाबत असता, तेव्हा तुमचं काम. आणि जेव्हा कंपनीमध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये जेव्हा शॉर्टकट की बनल्या जाते, तेव्हा या 3 बटनाचा हेल्प घ्यावाच लागतो त्याला. प्रत्येक बटनाला काम दिलं, 1 F1 फंक्शन दिला, लॉक आहे, ABC दिला काम आहे. पण जेव्हा तुम्ही शिफ्ट दाबून हे दाबता, तेव्हा ही शॉर्टकट की बनल्या जाते. शिफ्ट दाबून B, शिफ्ट दाबून C, R दाबून A, R दाबून C, तर ही याच्या बटनाने काय होतं, शॉर्टकट की प्रेस होती, बनल्या जाते. तुम्ही याचे 2 बटनाचा बी यूज करू शकता आणि 3 बटनाचा बी यूज करू शकता. आता तुम्ही जर विषय पाहिला की तुम्ही मराठी टायपिंग मध्ये ISM जो फॉन्ट आहे, ISM, आता आपण नाव नाही घेतो, ISM फॉन्ट मध्ये याची शॉर्टकट बनवावी लागते सेटिंग करण्यासाठी. तर याच्या सेटिंग मध्ये तुम्ही कोणतेही बटन लॉक करू शकता. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषा जर सोबत घ्यायचे असलं तर लगेच ऑन, लगेच ऑफ, लगेच ऑन, लगेच ऑफ. तुम्ही टाईप करत असाल बघा, काय होत नाही, बटन लॉक करून टाकतो. जर समजा मी आर्ट बटन लॉक केलं त्याच्या मागं, किंवा मी म्हणलं Alt+C किंवा Alt+D जो शब्द असेल तो जर लॉक केलं, तर जेव्हा तुम्ही हे बटन दाबणार ऑन होणार, जेव्हा हे बटन दाबणार तो ऑफ होणार. म्हणजे तुमची भाषा लगेच बदलणार. तुम्ही म्हणता काय कोणतं बटन दाबलं लगेच भाषा बदली जाईल. तुम्ही जेव्हा कुठे जॉबला जाता, DT बॉक ऑपरेट केला, तेव्हा ती शॉर्टकट की दाबून भाषा लँग्वेज चेंज करतो, किंवा प्रेसवाल्या न्यूजवाल्यापाशी. तर हे तुम्हाला माऊसने हल्लीत नाही बसत, सगळं जागी माऊस नाही जात, माऊसने क्लिक करतात. शॉर्टकट की क्रेस असते, एका मिनिटात टाईप करताना शॉर्टकट दाबल्या जातात, लगेच भाषा जाग्यावर कन्वर्ट होतो. आलं लक्षात? तर याला काय म्हणतो आपण, कीबोर्ड. ही जी माहिती तुम्हाला दिली ही कशी माहिती आहे, कीबोर्ड बद्दल. समजलं कीबोर्डचा? आता याच्यामध्ये बघा, जाऊ द्या आधी तर देऊ आपण. ठीक आहे, चला, थँक्यू.